पोस्टचा एवढा फरक पडणार नाही, कारण तसा उमेदवार समोर तगडा पाहिजे. जे शरद पवार गटातून जो कुठला उमेदवार येईल तो उमेदवार कोण आहे हे बघूनच ते होईल. आता शरद पवार गटातून नितीन सावंत काय आमच्या भागात इकडे चालणार नाहीत, महाबळेश्वर भागात त्याहून चालणार नाहीत, थोडंफार खंडाळा भागात ते चालतील. विराज शिंदे विराज शिंदे नाही चालणार. पवार साहेबांनी इथं तुमच्या गावात जर महाविकास आघाडीमधून उमेदवार दिला तर करावं लागणार ना. गावचा उमेदवार म्हणून आम्हाला काम करावं लागणार. जे पवार साहेब उमेदवार देतात त्याच्या पाठीशी आम्ही आहे. विद्यमान आमदारांचं काम पहिलं होतं त्यावेळेस चांगलं होतं. आता हे भ्रष्टाचारांच्या पाठीमागं गेल्यामुळं, स्वतःच्या स्वार्थाच्या ह्यासाठी गेल्यामुळं आमदार परत रिवर्स आले ना. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी भाजपबरोबर गेले. ती काय कुठल्या विकास 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 जर म्हणते ती, तर एवढे वर्ष 25-30 वर्ष आमदार आहेत. 25-30 वर्षाच्या आमदारामध्ये विकास काय केला का नाही त्यांनी? आणि आत्ता सांगतात की आम्ही विकासासाठी जातो, विकासासाठी गेलो. आता 5-2.5 वर्षात अगदी मोठा, अगदी 25 वर्षात केला नाही ते 2.5 वर्षामध्ये विकास करणार आहेत का ती? अजितदादा गट सोडून गेले म्हणून बिघडले कुठं? पवारांनी किती गट बदलले? येईल शरद पवाराचं येईल. आम्ही पवाराच्याच उमेदवाराला मत देणार. असो 100%. शरद पवार अजित पवारांच्या या बाबतीत संपला विषय. एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडून गेली. ती चुकीचं नाही, पण शरद पवारचंच वजन आहे त्याच्यात, त्याचाच गट आहे त्यात, अजितदादा कमी आहे. कमी अजितदादाला एवढं मानत नाहीत म्हणतात. शरद पवार. होय. टिकल कशी टिकणार? हे आता हे निवडणूक गोष्ट देतील पैसे, नंतर काय देतात? तर गॅरंटी काय नंतर काय गॅरंटी त्यांची? नाही, पण आता ते निवडणुकीसाठी चाललंय यांचं. मदन दादाच्या आता तुम्ही मकरंद दादाचं कामाचं सांगितलं, मदन दादाचं काम कसं आहे? आता त्यांचं कधी त्यांनी केलेलं मला कुठं माहित नाही, मला काय कळणार आहे त्यातलं? मी कधी त्यांचं बघितलं नाही नीती. नमस्कार, सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील आत्ता आपण सध्या बावधन या गावात आहोत. बावधन या गावातील सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, सर्वच पक्षांच्या वतीने इकडे मोर्चे बांधणी चालू आहे. आणि यामध्येच आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की तुम्हाला नेमका विकास कोणत्या पक्षाचा चांगला वाटतो, महाविकास आघाडीचा वाटतो का महायुतीचा वाटतो, हे आपण आज सर्वसामान्य जनतेकडून जाणून घेणार आहोत. सध्या आपण बावधन येथे आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं बावधन ग्रामपंचायत आणि काही जे शेतकरी वर्ग आहेत. काय नाव तुमचं? राजेंद्र कदम, बावधन मार्केट कमिटी, माजी मार्केट कमिटी संचालक. काय सांगता इथलं वातावरण? वातावरणामध्ये मकरंद पाटील चांगले आहेत, कामं करतायत आणि त्यांचीच हवा आहे. आता हे तिकीट जर तुमच्या गावात जर महाविकास आघाडीकडून भेटलं तर तरी सुद्धा मकरंद पाटीलच येतील. गावातल्या उमेदवाराचा काही गावात फायदा होईल का? तितकासा नाही. म्हणजे जे मकरंद आबांचे जे पहिले समर्थक आहेत ते तुमच्या गावातलं जर एक उमेदवार म्हणून जर राहिला तर गावासाठी म्हणाल तर गावासाठी ठीक आहे, परंतु गाव सोडून बाहेर बी चाललं पाहिजे ना. त्यामुळे मी त्या पद्धतीत बोललो. गावचा उमेदवार म्हटलं की गावात थोडीशी होईल, पण तितकासा फायदा नाही होणार बाहेर. आता इथं जर विचार केला तर विकासाची कामं त्या संदर्भात काय सांग? मकरंद पाटलांशिवाय इथं विकास उदयनराजे भोसलेंनी थोडाफार केलाय. बाकी जवळजवळ 15 कोटी रुपयाचं काम बावधनमध्ये केलेली आहेत त्यांनी, मकरंद आबांनी, म्हणजे महायुतीच्या सरकार, महायुतीच्या सरकारने. अजून आता तसं विचार केला तर लोकांच्या मनात एक संभ्रम असा होतोय की बाबा नाही का, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे गट सोडून गेले. हा, तो थोडाफार इफेक्ट होतो, परंतु आमच्या भागामध्ये तेवढा तितकासा फरक पडणार नाही, कारण आबांच्यावरती प्रेम करणारी भरपूर जनता आहे. त्यामुळे पवार साहेबांच्यावर बी करायची, परंतु आबांच्यावर जास्त करते, आबांच्यावर जास्त करते. कारण संपूर्ण जी इथला कायापालट केला आहे तो आघाडीच्या सरकारमध्ये बी तितकाच झाला आहे, महायुतीच्या सरकारमध्ये तितकाच झाला आहे. जनतेच्या मनात नाही रोष रोजचा एवढा फरक पडणार नाही, कारण तसा उमेदवार समोर तगडा पाहिजे. जे शरद पवार गटातून जो कुठला उमेदवार येईल तो उमेदवार कोण आहे हे बघूनच ते होईल. आता शरद पवार गटातून नितीन सावंत काय आमच्या भागात इकडे चालणार नाहीत, महाबळेश्वर भागात त्याहून चालणार नाहीत, थोडंफार खंडाळा भागात ते चालतील. विराज शिंदे नाही चालणार.
नाही बिलकुल नाही. नमस्कार. काय कोण बोलायला तयार नाही? हेच की आता विधानसभेची निवडणूक येते, तुमच्या गावातून जर उमेदवार डिक्लेअर झाला महाविकास आघाडीकडून तर त्या सर्वेसाठी काय म्हणताय? गावच्या उमेदवाराला पाठिंबा देणारच. गावच्या उमेदवाराला पाठिंबा देणार. 100%. कोणी असू दे कुठल्या हो, कुठल्याही पक्षाचा. काय नाव तुमचं साहेब? सूर्यकांत शिंदे. पवार साहेबांनी इथं तुमच्या गावात जर महाविकास आघाडीमधून उमेदवार दिला तर करावं लागणार ना, गावचा उमेदवार म्हणून आम्हाला काम करावं लागणार. काय लीड घेतील का? घेणार ना, 100% घेणार. वाई खंडाळा महाबळेश्वर इथून म्हणतोय मी. हो, घेणार, लीड घेणार. पवार साहेबांच्या हो. काम कसं? पवार साहेबांचं नाही, पण गावचा उमेदवार ह्या नात्यानं आम्ही गावच्या उमेदवाराला मदत करणार. गावचा एक उमेदवार म्हणून तुम्ही मदत करणार. ते अजित पवार गट सोडून गेले किंवा तिकडं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आपल्याला. एकनाथ शिंदेने शिवसेना सोडली नाही, काय नाही. बोलायचं. नमस्कार. महाविकास आघाडी का महायुती? शरद पवार गट का काय भाजप? आम्हाला भाजप चालतो. भाजप चालते. तुम्हाला बाबा? भाजप चालते. तुम्हाला पवार गट, महाविकास आघाडी. शरद पवार गट का बरं? त्यांची कामच आहेत तशी पवार साहेबांची. ते आता अगोदर तुमचा इथला विद्यमान आमदार तर महायुती मधला. महायुतीमध्ये असले तर नवीन महाविकास आघाडीतलं सुद्धा उमेदवार कोणतरी येणार ना परत, ते उभं करणारच ना. महाविकास आघाडीतला उमेदवार कोणतरी येणार, ते करणार. जे पवार साहेब उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही आहे. तुमच्या गावातून जर तिकीट दिलं कुणाला, महाविकास आघाडीनं तिकीट तुमच्या गावात जर दिलं तर कसं काय होईल? त्यांचा विजयच होणार. तर जवळजवळ आमचं गाव 90% त्यांच्या पाठीमागे जाणार आणि हा विजय हा पक्का होणार गावात तिकीट दिले तर. आता विद्यमान आमदारांचं काम कसं आहे इथं? विद्यमान आमदारांचं काम पहिलं होतं त्यावेळेस चांगलं होतं. आता हे भ्रष्टाचारांच्या पाठीमागं गेल्यामुळं, स्वतःच्या स्वार्थाच्या ह्यासाठी गेल्यामुळं आमदार परत रिवर्स आले ना. तुम्ही कुणाच्या पाठीमागं गेला? त्यामुळे आता हे अजितदादांचा जो गट आहे त्या शरद पवारांच्या जो गटातनं हा गट एक विभक्त झालाय, त्याबद्दल काय सांग? बरोबर आहे का झाला, चुकीचं? चुकीचं झालं ना. ते त्यांनी सोडायच नव्हतं पाहिजे ते पवार साहेबांना. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी भाजप बरोबर गेल्या. ती काय कुठल्या विकास 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 जर म्हणते ती, तर एवढे वर्ष 25-30 वर्ष आमदार आहेत. 25-30 वर्षाच्या आमदारामध्ये विकास काही केला का नाही त्यांनी? आणि आत्ता सांगतात की आम्ही विकासासाठी जातो, विकासासाठी गेलो. आता 5-2.5 वर्षात अगदी मोठा, अगदी 25 वर्षात केला नाही ते 2.5 वर्षामध्ये विकास करणार आहेत का? ती करणार आहेत का? आता काय काय लोक म्हणतात की हे दोन एकच आहेत, कोण शरद पवार अजित पवार. कोण असं म्हणतं? म्हणजे दोघं जण एक असते तर घरातल्या घरात सीटा उभ्या केल्या असत्या का? बरोबर. दुसरी सीट दिली असती ना, बाबा काय नाही पडली तर दुसरी सीट पडेल किंवा काय होईल. मग ते दोघं जण एक म्हणतात, जे माणसं म्हणतात एक आहे, त्यांनी हे करावं ना. एक आहे तर मग त्यांनी सीट का उभी केली? सीट द्यायला नव्हती ना पाहिजे होती. दोघं एकच. एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडली. एकनाथ शिंदेनं पण शिवसेना त्यांनी सोडली. सुद्धा स्वतःच्यासाठी सोडले ना, स्वतःच्या स्वार्थासाठी सोडले ना. जेणेकरून ईडी लागू नये, काय लागू नये. ईडी जर लागले आपल्या पाठीमागे तर आपलं काय होईल म्हणून त्यांनी ते सोडलेले. असं कुठले विकास किंवा काय हिती. आता ह्याच्या आधी महाविकास आघाडी बरोबर होतेच ना एकनाथ शिंदे. मग 2.5 वर्षात त्यांना समजलं नाही की बाबा नको, ह्यांच्याबरोबर जायला नको, आपण कट्टर हिंदुत्ववादी किंवा काय हे. त्यावेळेस समजलं नाही. त्यावेळेस अगदी मंत्रिपद इथे घेऊन सगळं झालं. आणि ज्यावेळेस आता आपल्याला हे होणार आहे, आपण काय ह्यातनं सुटणार नाही म्हणून त्यांनी लगेच उडी मारली. तुमच्या गावातनं जर अरुणादेवी पिसळांना जर तिकीट मिळालं महाविकास आघाडीमधून तर त्यांचा आमचं गाव विथ गाव पंचक्रोशी, आमचं गाव विथ बावधन पंचक्रोशी 80-90% यांच्याच मागे राहिले. निकाल हा बावधनच्या ह्याच्यावर लागतो वाय तालुक्याचा. बावधनच हे किंग मेकर आहे. जिकडे बावधन असेल तिकडे विजय होतो. वहिनीं जर उभ्या राहिल्या तर वहिनींचाच विजय हा होणार. आपणची पुण्य आहे अजून शिल्लक. बाबा इथे एक मिनिट, तुमचं काय नाव?
माझं नाव सतीश शंकर जाधव. बरं मला काय म्हणायचं माहिती आहे का, हे आता महाविकास आघाडीचं काम चांगलं होतं आहे का महायुतीचं आहे? नाही महाविकास आघाडीने चांगलंच काम केलं तर, पण त्या लोकांना ते बघावलं ना, त्यांनी त्यांचं सरकार पाडलं. आता अजितदादा तिकडे गेले. नाही अजितदादा आपल्या स्वार्थासाठी गेलेत. अजितदादा जात नव्हते तर त्यांना ईडी CBI लागलेत ती, म्हणून तिकडे गेलेत ते. बाकी नाही. बाकी नाही काय, ते म्हणतात विकासासाठी. काही नाही विकास. मग आतापर्यंत त्यांनी करायला नको होता का? आज 25 वर्ष झाले ते आमदार आंबे वगैरे सगळे आहेत त्यांच्याकडे, काहीच ना त्यावेळेस का नाही केला ना? आता 2.5 वर्षात काय करणार आहेत, असं आहे ना ते. गावातलं जर शीट दिलं तर गावात सीट दिली तर आमचं गाव विथ आमच्या 12 वाड्या सगळी या गावातल्या माणसाच्या मागे राहते. एक गट्टा मतं इकडेच मिळतील. वाढत्या महागाई संदर्भात काय सांगाल? आता तर भरपूरच महागाई झालेली आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या मालांना ही किंमत देत नाही. आता हमी भाव सोयाबीनचा दिलाय 4885. ॲक्च्युली काय करतात आता व्यापारी 4200नंच आम्हाला पैसे देतात. इथं त्यांचं लक्ष नाही. आता हळद हा दुर्मिळ पदार्थ झालाय, थोडेसे हळदीचे रेट वाढलेत. आता कांद्याचे रेट वाढवलेत. शेतकऱ्यांच्याकडे आता किती कांदा आहे, वाढवा ना मार्च एप्रिलमध्ये, तेव्हा आम्हाला समाधान लागेल ते, तेव्हा आमच्यासाठी कांद्याचे रेट वाढवले. लाडकी बहीण योजना आता ह्यांनी आणली आहे, ह्या संदर्भात काय सांगाल? कारण निव्वळ हे राजकारण आहे, त्यांना काही करून मतं पत्रात पाडून घ्यायच्यात, म्हणून ही स्कीम त्यांनी आणलेली. लाडक्या बहीण योजनेबद्दल जर त्यांनी लाडकी बहिणीला 1,500 रुपये देतात, एका घरात समजा 3 व्यक्ती असतील तर त्यांना गेले किती 4,500 रुपये. त्याच्यापेक्षा त्यांनी जर सरकारनं गॅस दर कमी केले असते, लाईट बिल कमी केले असते, भ्रष्टाचार होणारा त्याच्यावर लक्ष दिलं असतं, महागाई झाली त्याच्यावर जरा कमी केलं असतं, हे खतांचे दर, बाकीची GST ही जर त्यांनी कमी केली असती तर विकास म्हणता आला असतं ना. तुम्ही आत्ता लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये देताय. आत्ता ह्याच्या पाठीमागं 1470 रुपये पोतं होतं, आता 1970 रुपयाला पोतं झालं खताचं. तर तुम्ही एका साईडनं देताय आणि दुसऱ्या साईडनं डबल घेताय ना, मग त्याचा उपयोग काय? बरं तुम्ही त्याच्यापेक्षा आत्ता नाही म्हणलं तर लाडकी बहीण तुम्ही जे नाचावताय, लाडकी बहीण नाचावताय, त्याच्यापेक्षा ही करा ना बाबा, खतांचे दर कमी करा, लाईट बिल कमी करा, पेट्रोल डिझेल शेतकऱ्यांचा हमी भाव, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो दर द्या. ह्याच्यामध्ये टिकल काय कुठले काय टिकल का? ही लाडकी बहीण योजना? लाडकी बहीण ही योजना टिकू शकत नाही, कारण त्याला जो पैशाचा जो पैशाचा सोर्स आहे. आता ह्यांनी सुद्धा विचारलं ना कोर्टानं की तुम्ही कुठल्या ह्याच्यातून पैसे देणार, तुम्ही कुठल्या ह्याच्यातून पैसे देणार. त्याच्यापेक्षा तुम्हाला जी 2-2 लाख रुपयाची निवड जाते ती खासदारांना किंवा आमदारांना जी पेन्शन आहे, त्यांना पेन्शन कशासाठी? त्या पेन्शनमध्ये तुम्ही ही करा ना, तुमची पेन्शन कमी करा. मी तर म्हणतो जे फ्रीमध्ये मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीतले कोणाला पसंती द्या? सुप्रियाताई सुळे. तुम्ही बाबा? सुप्रियाताई सुळे किंवा उद्धव ठाकरे. धन्यवाद. बाबा नमस्कार. काय आता विधानसभेचं वारं चाललंय, काय वाटतंय तुम्हाला? कुणाचं सरकार येईल? युतीच महायुतीचं? का शरद पवार गटावर नाराज आहेत का इथली माणसं? नाराजीचा काय प्रश्न? तर आता अजितदादाने गट सोडून गेले. मग काय अजितदादा गट सोडून गेले म्हणून बिघडले कुठं? पवारांनी किती गट बदलले आतापर्यंत? पुलतचा झालाच ना, त्यावेळेला काय झालं? आता हे केलंय अजितदादाने, ही योग्य केलंय का? मग आता जसं पेराल तसं उगवणार. एकंदरीत सरकारचं काम चांगलं झालं. हा, सरकारचं काम प्रगतीपथावर आहे, त्यात काय प्रश्नच नाही. आता तुमच्या गावातनं जर उमेदवार एखादा जर आला द्यायचं म्हणलं तर नाही, शक्यता तशी काही वाटत नाही. आता चाललंय महाविकास आघाडीमधून अरुणादेवी पिसाळांना तिकीट द्यायचं चाललंय, इच्छुक आहेत. नाही असतील, मिळेल त्या वेळेला बघू, नंतर गावाचा विचार करता येईल. नाही, मदन दादा चालणार नाही. कारखान्याचं वाटोळ केलं, 52,000 कुटुंबाचं वाटोळ केलं त्या सभासदांचं. कारण मी सुद्धा त्याचं कारखान्याचा सभासद.
म्हणजे होईल. आणि तो वाचवून परत चालू करायसाठी आम्हाला डबल शेड्स खरेदी करावे लागले, तेव्हा ते परत कर्ज मिळालं आणि तो कारखाना चालू झाला. आणि तो कारखाना चालू झाला नाही तर तालुक्यातला उत्पादक ऊसच पिकवू शकत नाही, कारण बाहेरच्या टोळ्या किती ऊस नेणार कारखाने सांगा ना. आता ह्याच रोषामुळं मदन दादा मागं म्हणजे तो लायकच नाही, कारण तो समाजात कधी मिसळलाच नाही. कॅबिन मध्ये बसून काम करणारा आमदार चालत नाही. आता काळ बदललाय, शेतकऱ्यांच्या मनात रोष आहे. तर रोष आहेच ना. रोष का नाही राहणार? विराज शिंदे किंवा नितीन सावंत नाही, आता त्यांचा तालुक्यात तरी तेवढा जोर वाटत नाही, म्हणजे तेवढा संपर्क म्हणा आमच्या गावात तरी काय फारसा नाही. दोघांचा तुमच्या गावात जास्त संपर्क कोणाचा? जास्त आता तर आमदारांचाच, विद्यमान आमदार. विद्यमान आमदार. तरी आता महाविकास आघाडीनं तुमच्या गावात जर अरुणा देवींना तिकीट दिलं तर त्यावेळेला बघू, गाव बसवून काय विचार करत ते ठरवू. आता तर काय नाही. आता तर काय नाही, एकंदरीत जर तरच्या गोष्टी. जर तरच्या गोष्टी आहेत, पण तिकीट तर दे ना, तुमच्या गावात हा. तिकीट राहिलं. राहिलं तर मग बघू त्यावेळेस. अजून काय सांगा सरकारबद्दल? सरकारबद्दल काय, सरकार सरकार चांगले, शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले आहे का व्यावसायिकांच्या दृष्टीने? सगळ्यांच्याच दृष्टीने चांगले. शेतकऱ्यासाठी काही कमी योजना आल्या का? फार म्हणजे पंतप्रधानांनी सुद्धा काही कमी योजना दिल्यात का? आता ही लाडकी बहीण योजना चालली, त्याचा नक्कीच इफेक्ट होणार, चांगला परिणाम होणार. म्हणजे लोकांच्या मनात एक आनंद आहे म्हणून. आहेच. सामान्य कुटुंबाला पैसे मिळाल्यावर महिला दुसऱ्या याला कसं मतदान करते? आणि आता रोज उठून जाऊन भोंगा आहे. आता कालच्याच घटनेनं बघा, कुठल्या? त्या अक्षय शिंदेच्या. म्हणजे आपण म्हणतो काय, बोलतो काय, हेच जेव्हा सत्तेत होते त्यावेळेला ते मनसुख हिरेन त्यांच्या त्या लफड्यातली त्यावेळेला काय वाचा फुटली काय यांना. आणि आता विरोध करायचा म्हणून विरोधासाठी विरोध नसावा, विचारांचा विरोध असावा. हे एकंदरीत तुम्हाला असं वाटतंय की महायुतीचं सरकार आलंच पाहिजे किंवा महायुतीच्या सरकारचं काम चांगलं आहे? हो, काम तर चांगलं आहे आणि ते आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बघतान का पुढं अजित दादा? नाही, तसे काय ते दोन्ही होऊ शकतात. नाही पण पसंती तुम्ही कोणाला द्याल? आता एकनाथ शिंदे. नाही येणाऱ्या आता विधानसभा झाल्या का नाही, सरकार आल्यानंतर दोघांपैकी कुणाला? कारण दोन्ही तेवढेच ताकदीचे नेते आहेत. अजितदादाला प्रशासनाचा अनुभव निश्चितच दांडगा आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा संधी मिळायला काय हरकत नाही. मग अजितदादांनी केलंय किंवा एकनाथ शिंदेने केलं हे योग्यच केलं? हा, योग्यच केलं. बाबा नमस्कार. कस काय विधानसभेचं वारं सांगतंय इकडे आमदारकीचं? काय अजून तर एवढी चर्चा नाही. आता इथला आमदार कोण आहे? मकरंद आबा आहे का काम त्यांचं चांगलं? आहे. आहे बाबा, आहे काम चांगलं? आहे ना? चांगलं शरद पवार चांगलं त्यांचं बी काम चांगलं हा? आहे, त्यांचं बी चांगलं. आता हे विद्यमान आमदार गेले की पक्ष सोडून तिकडे शरद पवार गटाकडून नाही, ते अजित पवार गटात गेले. हो आहे का माहिती तुम्हाला? आहे की. त्यांनी केलं, ही शरद पवाराला सोडून गेलं, ती चांगलंच केलं. नाही, वाईट केलं. वाईट केलं. सोडून जायला पाहिजे होतं. मुळीच जायला नाही पाहिजे. का बरं? कारण आता ते त्यांचं घरगुती प्रॉब्लेम आहे, सोडून नव्हतं जायला. जायला नाही. आता त्यांनी ते त्यांच्या घरात त्यांची मंडळी उभी केली, सुप्रियताई विरोध हो, पडली की नाही? पडली. येणार सरकार येईल का? येईल, शरद पवाराचं येईल. येईल? आम्ही पवाराच्याच उमेदवाराला मत देणार. असो, 100%. शरद पवार. अजित पवारांच्या या बाबतीत संपला विषय. आता एवढे लोक तर कसं म्हणतात की बाबा ते विकासासाठी तिकडे गेले. हा विकास कशाचा विकास? पोडऱ्यांचा. नाही अजितदादा आहे का नाही, गट सोडून ते गेलेत ना भाजपमध्ये, ते विकासासाठी गेलेत. विकास गोरगरिबाचा नाहीच. बर, विकास हा मोठ्यांचा. त्यांनी केले ते चुकीचं. चुकीचंच. बरोबर. एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडून गेली, ती चुकीचंच. काय तिथं सगळं ते चोंबळ तर खरी त्यांची शिवसेना असं म्हणतात. नाही. त्यांनी बी म्हणतात की आमची
अजितदादाचा गट म्हणतोय की आमची राष्ट्रवादी आणि ते म्हणतात की आमची शिवसेना. मग आता कसं काय? मुळीच नाही कसं काय? ही ठाकरेचीच शिवसेना आणि राष्ट्रवादी पवाराचीच. आता येणाऱ्या निवडणुकीला आमदार म्हणून एक सीट जर तुमच्या गावातनं दिलं अरुणाताई पिसाळांचं शरद पवार गटातनं तर आम्ही त्यांनाच मतदान लागल का मतदान लागणार सीट बसल? बसल. बाबा सीट बसल होय गावातलं बसल बसल शरद पवार गटात हो हो बसल बसल कसं काय म्हणजे काय कशाच्या ह्याच्यावर बसल? नाही पण शरद पवारचंच वजन आहे त्याच्यात, त्याचाच गट आहे त्यात, अजितदादा कमी आहे. कमी अजितदादाला एवढी मानत नाहीत म्हणतात शरद पवार. होय. शेतकऱ्यांसाठी काय चांगलं केलं शरद पवार? केलं की मग कर्जमाफी केली शेतकऱ्यांना, केलं तर ते चांगलं. गट फोडाय नाही पाहिजे होता गट कोणी कोण अजित पवारांना. ते बी म्हणले मी विकासासाठी तिकडे गेलोय. चुकीचंच आहे, आता काय माहिती आपला विकास केला का जनतेचा केला. हो आणि ते यांचं म्हणणं असं आहे की विकासासाठी आम्ही तिकडे गेलो. पण तितका शेतकऱ्यांचा केला का तपला विकास केला काय सांगता येतं. हे आताची जी सरकार आहे का नाही ती शेतकऱ्याला आहे का चांगलं? हाय बरं आहे. बरं आहे. आता ही लाडकी बहिणीचं योजनेचं पैसे काय जे आमच्याच ओराव आहेत पुन्हा आमच्याच कसं ओराव काय? आहेत आमच्या कुठे मग आता गॅसवर बाजा वाढवणे हं. टॅक्स काय त्याला म्हणतात जीएसटी वाढवली या हा अजून सगळं वाढवलंय काय आहे ते आता आम्हालाच भरावं लागतंय. हो असं कुठलं पैसे देणार. लाडकी बहिणी योजना काय सरकारची टिकल का पुढे तुम्हाला काय वाटतं? टिकल कशी टिकणार हे आता हे निवडणूक होस्त देतील पैसे नंतर काय त्याचं गॅरंटी काय नंतर काय गॅरंटी त्यांची. नाही पण आता ते निवडणुकीसाठी चाललंय यांचं. पैसे तर आले ना आता. पैसे आले की सगळ्यांना कुठं आले आता कोणाचं राहिले ते मिळत नाहीत आता ते म्हणजे आता नंतर चालू होते. काय कायचं आलंच नाही त्याचं काय. म्हणजे आता विधानसभा लागते इथली त्या संदर्भात काय सांगा? विधानसभा लागणारच की आता लागते म्हणजे काय काय सांग. नाही पण काम कोणाच चांगलंय महाविकास आघाडी का महायुती? तसं आता वाई तालुका म्हणलं तर मकरंदाबांचं काम चांगलं आहे. म्हणजे महायुतीचं गावातनं तुमच्या जर महाविकास आघाडीनं तिकीट दिलं तर गावात उमेदवाराला गावात उमेदवार कोणाचं महाविकास आघाडीचं मकरंदाबांचंच ना. नाही नाही महायुतीचं मकरंद दाब आहे हां. महायुतीचं महाविकास आघाडीमध्ये का नाही शरद पवाराचा म्हणजे ते नाही का शिवसेना अहो आता पवार शरद पवार झाले अजित पवार झाले ते एकच आले ते. आता ही फक्त कसं आहे तुम्हा आम्हाला त्याचं ही वाटतंय वेगळे आहेत म्हणून तसं काय वेगळं नाही ते एकच आहे. आता घरात कसं काय तिकीट उमेदवारी कशी काय घेतली? अजितदादांची मंडळी घेणार की तिकीट घ्यायला काय झालं. तिकीट घेतलीच पाहिजे दाखवलं पाहिजे. विरोध आहे जनतेला दाखवलं पाहिजे ना की आमचं बाबा जमत नाही आमची पटत नाही म्हणजे हे फक्त दाखवायचं. दाखवायसाठी बाकी काय आहे. आता दोन सरकार आहेत का नाही महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पैकी चांगलं कुठलं वाटतं तुम्हाला? तसं चांगलं सरकार म्हणलं शरद पवारांचं चांगलं सरकार आहे. महाविकास आघाडी तसं चांगलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती सरकार चांगलं आहे. हम्म. परंतु आता ही सगळी एक झाल्यामुळे त्यांचं काय चालणार ना असं झालंय ती. पण आता येणाऱ्या काळात सरकार येईल का ते? येईल ना आता शरद पवारांचं सरकार आलंच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शरद पवार हे चांगला नेता आहे. या सरकारला शेतकऱ्यांचं काय पडलंच नाही. अजितदादा त्या गटात गेलं ते म्हणले मी विकासासाठी गेलो. नाही विकासासाठी कुठला तर त्यांचं काय असेल त्या ह्याच्यासाठी गेलं असतील ते. आता त्याच्यावर सगळंच आपण बोलायचं म्हणलं अवघड आहे. लाडकी बहिणी योजना टिकायची नाही म्हणतात. कशी टिकणार कुठनं पैसे देणार. सरकारकडे पैसे नाही. सरकारकडे पैसे त्यांनी घोषणा तर केली. घोषणा करून काय करायचे नुसतं घोषणा करून आता सगळ्यांना मिळतात का पैसे. परत निकष लावलं ही कागदाना ती कागदाना तुम्हाला आता पुढच्या ह्याच्यात मिळेल. पाठीमागचा विषय बंद करून आता पुढलं मिळेल तिथनं नंतर मिळेल म्हणून असं आहे ना. विराज शिंदे किंवा डॉक्टर नितीन सावंत या दोन्ही पैकी चालेल का उमेदवार इकडे एखादा? नाही चालणार. ठीक आहे धन्यवाद. या त्या साईडला आपण बघतोय की बावधनमधील लोकांना काय वाटतंय काय उमेदवारी कोणाला भेटावी काय व्हावी या संदर्भात आपण चर्चा करतोय.
माझ्यासोबत अजूनही काय बाबा नमस्कार. तुम्ही बाबा तुम्ही काय तुमच्या गावातलं कसं काय वातावरण इलेक्शन काय म्हणताय? राजकारणाचं आमच्या काय डोक्यात डोक्यात नाही पण शरद पवार गट आहे काय तसलं राजकारण आम्ही विशेष बाबा तुम्हाला माझ्यासमोर काहीतरी बाबा म्हणतात की आपल्याला काही माहित नाही आणि आम्हाला काही इलेक्शनचं कळत नाही. बरोबर आहे ना, राजकारण हे काही कळत नाही असं सांगतात. तरी पण आपण जाणून घेऊया, पुढे लोक आहेत काय त्यांनाही विचारू. आता बोलावले त्यांनी आपल्याला, जाऊया. काय म्हणताय? मी काय म्हणतोय, सध्या विधानसभेचं वातावरण चाललंय. आता येणाऱ्यात 8-10 तारखेला आहे का नाही आचारसंहिता लागते. काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, मकरम पाटील निवडून येणार. महायुतीत नव्हे, माहितीतून मकरम पाटील हो निवडून येते. आम्हाला काय नाही, मकरम पाटील असून तिकडे आम्ही कशामुळे म्हणजे काय हं? त्याची कशामुळे कामं निवडून चांगली येते? आहेत, कामं जास्त आहेत, कामं करतात, गोरगरिबांना न्याय देतात, गोरगरिबांना ओळखतात ती. अजित पवार गटात मग असली तरी काय मकरम दाबा असून तिकडे आम्ही, तिकडे अजित पवारकडे जाऊ द्या नाही तर मोदीकडे जाऊ द्या, आम्हाला काय करायचं. आबांचं काम चांगलं आहे एकंदरीत. काम चांगलं आहे, हो. म्हणजे दुसरा कुठला उमेदवार गावातनं जर दिला तर तुमच्या नाही ना, आम्ही मकरम पाटलाकडे त्यांनी नाही, पण आमची टिकल का असं मला काय वाटतंय. आता तुम्ही बावधनचेच आहे ना, हो, बरोबर. बावधन गावातला उमेदवार जर दिला तुमच्या हम्म. तर काय होईल? नाही तसं कोण निवडून नाही येणार, मकरम पाटलाशिवाय कोण नाही येणार निवडून, नाही ना, नाही येणार. विराज शिंदे किंवा ते नितीन सावंत कशाची त्या ती निवडून हो निवडून नाही येणार, पण ती सांगतोय टिकल का शीट काय नाही, होईल? टिकणार पसंती नाही. कोणाला देते लोक मकरम पाटलांना जास्त? जास्त पसंती मकरम का पाटील. तर बाबा का का त्यांची कामं जास्त आहेत, का म्हणजे? गोरगरिबाची कामं करतात. कोणवर गेलं तरी गोरगरीब गेला तरी त्यांच्या दारात काय सुखदुःखाला येतात. की बाकीचे काय कधीतरी उन्हाळी पावसासारखा पाऊस पडणार. मदन दादांबद्दल काय आहे लोकमत? आता त्यांचं काय, त्यांचं त्यांच्यापाशी पण नाही लोकमत नाही त्यातला, ती नाही पडणार, नाही येणार निवडून, नाही येणार ते कधीच नाहीत आता निवडून येणार. काल परवा शरद पवारांच्या भेटीला गेले. आता गेले तर काय आपल्याला काय करायचं, त्यांचं आपल्या मकरम पाटलाशी संबंध आहे ना, त्यांचं काय आपल्याला बाकीच्यांचं काय करायचं. उमेदवार जर आता मागच्या वेळेस फाईट ह्या दोघांच्यातच झाली, कोणाच्यात मदन दादा आणि मकरंद दादा. आता दोघात काय होईल म्हणजे आता होईल का तसं? झाली फाईट तरी काय मकरम पाटीलच निवडून येणार राहू, त्यांच्याशिवाय नाही कोण येणार निवडून. मदन दादाच्या आता तुम्ही मकरंद दादाचं कामाचं सांगितलं, मदन दादाचं काम कसं आहे? आता त्यांचं कधी त्यांनी केलेलंच मला कुठं माहित नाही, मला काय कळणार आहे त्यातलं. मी कधी त्यांचं बघितलंच नाही नीती. होय, काय आपण काय करणार मग? इकडे काय चालेल असं वाटत नाही. नाही 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 नाही, मकरम पाटीलच. ठीक आहे, नमस्कार. तुमचं काय नाव? नवनाथ कदम. नवनाथ कदम. काय सांगता आलं इथं विधानसभेचं कसं काय वार आहे? वाय खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ मकरंदामाने 2000 जे ते 2024 पावतर सरासरी पुढची 25 वर्षाच्या दूरदृष्टीनं विकासमुखचं नेतृत्व चालू केले की येणाऱ्या आगामी काळात कोणीही त्यांच्या पुढे उभं राहिले, म्हणजे बावधनचा असो, भोईंचा असो, तुमचे विराज शिंदे असो, खंडाळाचे नितीन सावंत असो, ह्यांच्या पुढं काही मकरंदाबांचं चालणार नाही. म्हणजे एकंदरीत आबांच्या कामावर तुम्ही खुश आहे? आबांचा पण महायुतीच्या सरकारवर नाही. ना, महायुतीचे निर्णय त्यांनी जे 3 चुकवलेले आहेत, महागाईचा, आरक्षणाचा, त्यांनी जे दुलवट ठेवला आणि लोकांना आश्वासनं दिली, तो प्रश्न आम्हाला ही बरोबर. मग आता काय वाटतंय तुम्हाला की येणाऱ्या काळात कोण लीड घेईल? नाही. आता काय झालंय, आत्ताच्या काळामध्ये ह्याचा फटका, आरक्षणाचा फटका कुठं तर बसेल. भाजपलाच बसणार वैयक्तिक. त्यांनी जुलवट ठेवलं 12 सालापासून आणि त्यांनाच तुम्ही जे मागाशी प्रश्न ओपन केला की एकाच घरात चाललंय, मग भाजपनं इतर लोकांना घेतलं, ज्यांच्या नावानं ओरडत होते की आम्ही ह्यांना आत टाकू, त्यांना आत टाकू, हा पक्ष संपू, काँग्रेस मुक्त देश करू. तुम्ही बारकाईने अभ्यास केला 12 ते 24 सालापर्यंत शोधा ना की कुणाला घेतलंय त्यांनी जवळ. अजितदादा गेला हे तुम्ही आता तुमचं गाठवायचं ना, तुम्ही अजितदादांच्या आधी कोण कोण घेतले शोधा.
राष्ट्रवादीचेच लोक तुम्ही अजितदादांच्या अजितदादांना घेतलं म्हणजे अजितदादा म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो. विकासासाठीच गेलो ना. तुम्ही अजितदादांच्या आधी 7 वर्ष शोधलं तर तुम्ही बारकाईनं बघा, जेवढे भाजपचीच लोक भाजपकडून घेतली, राष्ट्रवादीची भाजपनंच घेतली ना. पश्चिम महाराष्ट्रात वळीनं कोणाची घेतली? सोलापूर जिल्हा घ्या, तुमचा नगर घ्या, पुणे घ्या, सातारा घ्या, तुमच्या सांगली घ्या, कोणाची घेतली त्यांनी? मग त्यांनी आश्वासनं दिली का खरी दिली? बरोबर म्हणजे आहे. खरं कोण? मग आता मला काय म्हणायचंय, मराठा आरक्षणाचा काहीतरी फटका भाजपला बसेल का वाय मतदारसंघात? मतदारसंघात हा बसणारच आहे. काय वाटतं काका तुम्हाला? आम्हाला काय वाटतं, भाजपला काय फटका बसणार नाही, परंतु मकरंद आबा पाटील यांची इथं चांगली पकड असल्यामुळं वाई तालुक्यावर मकरंद आबा कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी ते निवडून येणारच, ही 100% गॅरंटी. म्हणजे एकंदरीत महायुतीच्या सरकारवर तुम्ही खुश आहे? महायुतीचं सरकार म्हणून नाही सांगत आहे, आमचं राष्ट्रवादी आता मग अजितदादा गट. ऐका की, राष्ट्रवादी अजितदादा गट हा महायुती म्हणजे बीजेपी मध्ये सामील आहे ना आता? नाही, परंतु वैयक्तिक मी सांगितलं की वैयक्तिक पद्धतीनं जरी समजा आबांचं जे काम आहे त्यावरती लोक खुश असून आबांच्या कामाची पोचपावती म्हणून आबांना निवडून देतील. माझं नाव संभाजी बबन पिसा. काय सांगाल आता हे विधानसभेच्या अनुषंगाने कसं काय चाललंय वातावरण? काय वातावरण सुंदर आहे, अति सुंदर आहे बरं का दादा. नाही पण कुणाला अनुकूल कुणाला? हे आबा मकरंद आबा मकरंद आबा. हो. आता हे महायुतीच्या सरकारवर लोक कशी चिडून आहेत फार. चिडून आहेत ना? चिडून आहेत फार. पण आबांच्या कामावर चांगले आहेत. आबांच्या कामाची प्रशंसाच करतात. आबांच्या कामाची प्रशंसा करतात, पण आता या सरकारनं जे आरक्षणाच्या संदर्भातले जे काही विषय असतील ते पेंडिंग ठेवलेत, त्या संदर्भात काय सांगाल? पेंडिंग ठेवलेले पेंडिंगलाच राहणार आहेत ते. बरोबर. भेटेल सरकारकडून तुम्हाला काय वाटतं? आरक्षण मिळेल मराठा समाजाला? नाही मिळू शकणार. कसं काय? हे दिशाभूल चालवली समाजाची हे आरक्षणाविषयी. मिळेल न मिळेल, मिळेल न मिळेल, परंतु मिळणारच नाही हा एक माझा रिस्पॉन्स आहे. हो. तुमचं काय मत आहे मग याविषयी? आमचं नाही मत, आम्ही लोकांचं मत जाणून तुमचं का घेतोया? सरकारला जर द्यायचंय का नाही द्यायचं? नाही देणार सरकार. हे मराठा आरक्षण देऊ शकत नाही. दिशाभूल करते, नुसतं तळ्यात मळ्यात चालवलं, नुसतं विषयांतर करते आणि भांडवल करते. भांडवल करे. मी येणाऱ्या काळात तुम्हाला काय वाटतंय की महायुतीचं सरकार येईल? नाही येणार आणि येऊ नये. येऊ नये. येऊ नये. तुमच्या गावात जर महाविकास आघाडीतून अरुणा देवी पिसाळ यांना जर तिकीट मिळालं तर आपण नाही काम करू शकत त्यांचं. हो. लोक करते, लोक गाव म्हणून करतील, तुम्ही परंतु गावातले पण. हो, परंतु टक्केवारीत गाव काम कारण करेल. त्या जाऊन आता शरद पवारांना भेटलं तर आणि तिकिटाची मागणी केली. तरी सगळं आहे ना, गाव म्हणून लोक अंतर्गत करणार आहेत का? अंतर. मला काय म्हणायचंय, मदनदादाचं काम काय आहे? कसं आहे? नाही, मतदानाचा स्क्रॅप मध्ये गेलेला कारण माणूस मागच्या वेळेस भरपूर मतदानानं पराजय झाला आहे. त्याच्यामुळे आता रिस्पॉन्स देणार नाही. मकरंद आबाला आता फाईट देणार फाईट देणार कोण हो? मतदानाला फाईट देणार दिली तर अरुणाताईच. अरुण नाही नंतर नाही. नंतर कोण नाही? नाही, विराज शिंदे किंवा खंडाळा तालुक्यातून अजिबात नाही. नितीन सावंत म्हणून एक नाव आहे. अजिबात नाही होणार. नाही होणार. नाही. ठीक आहे. आता अभिनंदन. काय नाव तुमचं? संभाजी बबन पिसाळ महाराज. महाराज धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.